लोकाभिमुख कामाचा करूया निपटारा, चला करूया महसूल पंधरवडा साजरा अशी टॅगलाईन घेऊन सिंधुदुर्ग जिल्ह्यात आजपासून महसूल पंधरवड्याचा शुभारंभ करण्यात आला। आज महसूल दिनाचं औचित्य साधून कुडाळ तहसील कार्यालयात या शुभारंभ सोहळ्याचं आयोजन करण्यात आलं होतं। कुडाळच्या उपविभागीय अधिकारी ऐश्वर्या काळुशे यांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून कार्यक्रमाचं उद्घाटन झालं। या महसूल पंधरवड्यात प्रत्येक दिवशी विविध कार्यक्रम होणार आहेत आणि 15 ऑगस्टला याची सांगता होणार आहे। महसूल पंधरवड्याच्या शुभारंभा दिवशी मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना कामाच्या अंमलबजावणीचा शुभारंभ करण्यात आला। यावेळी मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना कामाचा आढावा देखील अधिकाऱ्यांनी घेतला। महिला बालविकास प्रकल्पाचे अरुण कानविंदे, कुडाळचे सहाय्यक गटविकास अधिकारी श्याम चव्हाण, सखी वन स्टॉप सेंटरच्या ॲडव्होकेट रुपाली प्रभू, प्रभारी तहसीलदार संजय गवस, कुडाळचे मुख्याधिकारी अरविंद नातू यांनी मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेबाबत माहिती दिली। कुडाळ मालवणच्या उपविभागीय अधिकारी ऐश्वर्या काळुशे यांनी महिलांनी स्वतःला कमजोर न समजता काम करावं असं आवाहन केलं। तसंच उपस्थित अंगणवाडी सेविका यांच्याशी संवाद साधत मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेबाबत येणाऱ्या अडचणी जाणून घेतल्या। सोयी सुविधा त्या आपण बघण्यात आमचा आणि तुमचा संबंध कधी ना कधी येतच। मला थोडक्यात आपल्या सर्वांनाच त्या प्रवाहात सामील करून घ्यायचे आणि सर्वांना शुभेच्छा द्यायच्या की आपण आमच्या पाठीशी असाल तर महसूल खातं निश्चितच चांगलं काम करून दाखवेल आणि आपल्यापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करेल। तर या प्रोग्रामसाठी आलेले आमचे पत्रकार बंधू त्यांचेही मी आभार मानते। त्यांनी वेळात वेळ काढून आम्हाला ह्या कार्यक्रमासाठी उपस्थित राहून जे सौजन्य दाखवले त्याबद्दल मी मनापासून त्यांची आभारी आहे। माझे सहकारी जे आहेत अधिकारी कर्मचारी आणि माझ्या सगळ्या भगिनी, सकाळपासून आम्ही ह्या प्रोग्रामची वाट पाहत होतो की नेमकं काय करणार। पण सध्या पोझिशन अशी आहे की आपला जो महसूल पंधरवडा सुरू झाला आहे त्याची सुरुवातच आपण मुख्यमंत्री साहेबांनी घोषित केलेल्या माझी लाडकी बहीण योजना यासाठी आपण इथे जमा आहोत, बरोबर। तर त्या कार्यक्रमात आता टप्प्यांनी भरपूर सगळ्यांनी विस्तृत सांगितलेलं आहे, त्यावर मी बोलणार नाही। पण त्या प्रोग्राममध्ये आता आपण अर्ज भरपूर आपल्याकडे आलेले आहेत, अपलोडही केले ऑनलाईन आणि स्क्रुटिनीचं काम सुरू आहे। तर स्क्रुटिनीच्या कामासाठी आपल्याला तालुक्याला म्हणजे प्रत्येक तालुक्याला 8 लॉगिन आयडी दिलेले, 2 तहसीलदार ऑफिसला, 2 CDPO ऑफिसला, 2 BDO ऑफिसला आणि 2 CO नगरपंचायत, म्हणजे 4ही ठिकाणी 2-2 लॉगिन वर ते काम केलं जाणार आहे आणि त्याचं स्क्रुटिनी केली जाणार आहे। काही ठिकाणी आम्हाला असं दिसतंय की अर्जामध्ये काही त्रुटी आहे किंवा भरून घेताना आपण त्यांचे ऍड्रेस प्रूफ व्यवस्थित घेतलेले नाहीये किंवा आधारचं फर्स्ट पेज त्यांनी दिलंय सोबत अपलोड केलंय बॅक साईड किंवा त्याचा जो रेसिडेन्स आहे तो आम्हाला दिसत नाहीये। काहींनी रेशन कार्ड दिले, अर्थवट दिले, ठीक आहे, पण त्याही बाबतीत आम्ही फार तांत्रिक गोष्टी बघत न बसता आपण मॅक्सिमम ही योजना सगळ्यांपर्यंत पोहोचेल आणि बिनचूक पोहोचेल हा प्रयत्न आपण करत आहोत। तर स्क्रुटिनीचं काम आज प्रायोगिक तत्वावर महसूल दिनाचा शुभारंभ किंवा पंधरवड्याचा शुभारंभ म्हणून आपण सुरू करू। तसं प्रोग्राम किंवा शिबिर असं काही नाही की इथं प्रातिनिधिक स्वरूपात दाखले देणे किंवा कोणता लाभार्थी निवड झालाय असं पण काही घोषित करणे हे अपेक्षित नाहीये। तर आज त्या प्रोग्रामची स्क्रुटिनीची सुरुवात होते आणि अजूनही आपण 31 ऑगस्ट पर्यंत जास्तीत जास्त महिलांपर्यंत पोहोचून त्यांचे फॉर्म भरून घेणे, ऑफलाईन त्यांच्याकडून त्यांना माहिती देऊन सगळे फॉर्म्स कलेक्ट करणे आणि त्या यंत्रणेकडून ते अपलोड करून त्यांची स्क्रुटिनी करून त्यांच्यापर्यंत लाभ पोहोचवणं। यातून काय होतंय आपल्याला हे लक्षात येते का की महिलांसाठी शासन प्रत्येक स्तरावर मदत करण्याचा प्रयत्न करते। घटनेने आपल्याला भरपूर अधिकार दिलेले आहेत, अगदी समाज सुधारक असतील, खूप दृष्टे नेते असतील, सगळ्यांनी महिलांचं समाजातील स्थान किती महत्वाचं आहे हे प्रत्येक वेळेस त्याच्यावर बोललेलं आहे आणि त्याच्यावर लेखाने भरपूर केले। पण आपण खरंच मनापासून विचार केला तर आपण स्वतःच्या प्रगतीसाठी आपण काय प्रयत्न करतो। मी अधिकारी झाले, काही शिक्षक झाले, काही डॉक्टर झाले, मॅडम NGO चालवत आहेत, बरोबर आहे, काही पोलीस अधिकारी आहेत, दिवस रात्र आपण काम करतो। घरातल्याही माता भगिनी आहेत की त्याही अविरत काम करतात, पण स्वतःसाठी खरंच वेळ देत आहेत, स्वतःसाठी काही प्रयत्न करतात, स्वतःच्या प्रगतीसाठी। आम्हाला प्रत्येक वेळेस शासनाची किंवा घरातल्या कर्त्या पुरुषाची किंवा आई बाबांची का मदत लागते
पुश करावं का लागतंय? आम्ही आमचं शिक्षण घेतो, आमच्या पायावर उभा राहतो, तरी पण आम्हाला कुठला तरी मदतीचा हात का अपेक्षित असतो? आपण स्वतःला कुठेतरी कमकुवत समजतो किंवा आपण नेहमी ती सवय लागली, मुलींनी हे करायचं नाही, हे तुला शोभत नाही, हे बरोबर दिसत नाही, कुठली बाई ह्या याच्यात जात नाही, बरोबर ना? अशा काही ज्या संकल्पना किंवा रूढी प्रथा ज्या आहेत त्या आपल्या डोक्यात कुठेतरी फिक्स आहेत. त्यामुळे आपण स्वतःला कुठं पुढे नेण्याचा, ज्या शिकतात ज्या करतायत त्यांचं निश्चितच अभिनंदन, निश्चित त्यांच्या आई वडिलांचं कौतुक, पण ज्या मागे राहतायत, ज्या अजूनही स्वतः पुढे यायला घाबरतायत, त्या लोकांसाठी आपण काय करतो? महिला म्हणून आपण एका महिलेच्या प्रगतीसाठी काय करतो? आपण याचा विचार करायला, म्हणजे आपल्या प्रगतीसाठी आपण स्वतःला पुश केलं नाही तर इतरांच्या मदतीची अपेक्षा करणं आणि त्यांच्याकडेच आतुरतेने बघणं किंवा त्यांची वाट पाहणं, ती संधी कधी मिळेल याची वाट बघत बसणं हे चुकीचं आहे. महिलांनी स्वतःपासून सक्षम व्हायला शिकावं. यावेळी प्रातिनिधिक स्वरूपात 2 लाभार्थ्यांना दाखले देण्यात आले. उपविभागीय अधिकारी ऐश्वर्या काळुशे, प्रभारी तहसीलदार संजय गवस, सहाय्य गटविकास अधिकारी श्याम चव्हाण, नायब तहसीलदार प्रदीप पवार, श्रीयुत पिळणकर, एकात्मिक बालविकास प्रकल्पाचे अधिकारी गीता चेंदवणकर, कुडाळ नगरपंचायतचे मुख्याधिकारी अरविंद नातू, सखी वन स्टॉप सेंटरच्या रुपाली प्रभू, अक्षय कानविंदे आदी मान्यवर व्यासपीठावर उपस्थित होते. कार्यक्रमाचं प्रास्ताविक, सूत्रसंचालन आणि आभार प्रदर्शन अव्वल कारकून नरेश एडिये यांनी केलं. निलेश जोशी, सिंधू रिपोर्टर लाईव्ह, कुडाळ. नवनवीन व्हिडिओ न्यूज पाहण्यासाठी सिंधू रिपोर्ट लाईव्ह चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन बटन दाबा आणि अपडेट रहा.